विनंती असेल टीम हे सरकार कृपया आपण आपलं फील्डिंग युनिट सजवून घ्यायचं आहे त्वरित त्या ठिकाणी. अर्थातच आजचा दुसरा दिवस आहे या एस-जी-पी-एल आणि या एस-जी-पी-एल मध्ये एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट खऱ्या अर्थानं आतापर्यंत जे खेळाडू आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी खेळत होते ना, ते आता मात्र आपल्या संघ मालकांकरता खेळताना पाहायला मिळतील. अर्थातच एक व्यावसायिक खेळामध्ये हे प्रदर्पण करत असताना हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच आकाश मस्के ज्यानं काल 19 चेंडूमध्ये 65 धावा तब्बल ठोकल्या होत्या. अर्थातच एक चांगलं नॉक पाहायला मिळालं. अर्थातच एक चांगली बॅटिंग या जी-पी-एलमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. पण विचार केला तर हलिमा 11 ला 12वा प्रतिनिधी या ठिकाणी बॉक्समध्ये पाठवायचा आहे. तर आजच्या दिवसाचा हा पहिला महत्त्वपूर्ण सामना असेल. अर्थातच जर विचार केला तर अनिकेत अनिकेत गुगले एक आयकॉन खेळाडू अर्थातच सरकार संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल की सरकार एक बलाढ्य संघ या अर्थातच लीग मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जर आपण विचार केला, अनिकेत हा आयकॉन म्हणून आहे तर एम-के असेल, तदनंतर विचार केला तर सुहास आहे, प्रमोद आहे, संघ मालकाच्या भूमिकेत पाहायला मिळतील. अनिकेत पहिला चेंडू वाह! अफलातून अफलातून टप्पा पुढे टाकला. अगदी जमिनीला पॅरलल आपल्याला पाहायला मिळालं. अनुभव बॅट जर आपण विचार केला नंतर हा फटका खेळायचा होता. त्या ठिकाणी आकाशला किती वेगानं देखील फेकला होता जरा पहा. एक कोण खेळाडू म्हणून ज्याची निवड आपल्याला पाहायला मिळते अर्थातच अनिकेत आणि त्याच अनुषंगानं हा पहिला चेंडू अफलातून दर्जाचा फेकला होता. अर्थातच आकाशच्याही माध्यमातून काल 65 धावांची एक झंझावत आली या मैदानावर. म्हणजे एच-जी-पी-एल मध्ये एक चांगली आक्रमक फलंदाजी तोही करू शकतो. आकाश सुशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर हलिमा 11 संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. हे सरकार विपक्ष हलिमा 11 पहिली बॅटल मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच एस-जी-पी-एल या एस-जी-पी-एलचा हा रणसंग्राम क्रिकेटचा थरार आज पुन्हा एकदा डोंबिवलीच्या प्रांगणावरती शिवगर्जना असोसिएशनच्या माध्यमातून त्यावेळेस मात्र टप्पा पुढ्यात टाकला होता जरूर मात्र नजर बनवली ऑन साईडला टाकला त्या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय. वाह! अनिकेतची खासियत राहिली आहे. अर्थातच बॅटर्सला कुठेही गेममध्ये येऊ द्यायचं नाहीये. सातत्यानं चांगल्या धाकटीचे चेंडू फेकत असतो. व्हेरिएशन्स चांगला वेग चांगला आहे. टप्पा देखील नियंत्रित आणि अगदी एक टप्पा पकडला ना, की त्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतो. ही खासियत या गोलंदाजाची त्यावेळेस भरकटला जाईल. त्यांचं इकडे वळतायत अर्थातच एक अवांतर धाव धावफलकावरती वाईटच्या स्वरूपात जोडली जाईल. आणि निश्चितच या अवांतर धाबेनं 3 धावा त्या ठिकाणी धावफलकावरती आपण पाहायला मिळतील. आज खऱ्या अर्थाने या एस-जी-पी-एलचा खरा विजेता कोण असेल? हा संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला जरूर कळेल. पण आज संपूर्ण दिवस खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना, तर त्या खेळाडूंसाठी एक नवीन संधी आहे. नवीन दिवस, एक नवीन क्रिकेटचा फॉर्मॅट, एक नवीन क्रिकेटचा हंगाम पुन्हा असोसिएशन कमिटीनं या खेळाडूंकरता घेऊन आली आहे. इथं जर विचार केला तर बॅट कट त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. बॅटचा ब्रश झाला होता. निश्चितच त्या ठिकाणी जर झेल टिपला गेला असता ना, तर
मोठा चान्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला असता. 4 धावा धावफलकावरती जरूर येतात. आकाश मस्के. हा महत्त्वपूर्ण सामना असणार आहे. कारण दोन्हीही संघाची ताकद बघितली ना, तर एक बॅटिंगमध्ये गहिराई आपल्याला पाहायला मिळेल. डीपपर्यंत चांगले बॅटर्स त्या ठिकाणी खोलापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. निश्चितच या ठिकाणी जर विचार केला तर आकाश सुशांत त्यानंतर सतीश देखील पाहायला मिळतील आपल्याला या टीममध्ये. तर एक चांगली तगडी बॅटिंग लाईनअप आहे याही संघाकडे. चांगला स्ट्रोक आहे. यावेळेस पॉइंट मधून चेंडू फरार होईल. फरार होईल अलाउंग विथ द कार्पेट. सीमारेषा पार जाईल. चौकार येईल. पहिला या इनिंगमध्ये. चौकारानं 8 धावा या धावफलकावरती निश्चितच पाहायला मिळतील. पहिला चौकार जरूर आलाय सुशांतच्या बॅटमधून. त्यावेळेस एक चांगला स्ट्रोक बॉलर पाहायला मिळतोय. त्यानंतर मात्र एक सिंगल रोटेट केली जाते. 9 धावा धावफलकावरती. इथं तुम्हाला एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप करावं लागेल. कारण आतापर्यंत आपण जर विचार केला ना, तर असोसिएशनच्या माध्यमातून आपण 3 षटकांचे सामने खेळवायचो. पण आता इथं 5 षटकांचे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. म्हणजे तुम्हाला देखील थोडासा संयम ठेवावा लागेल. टेम्परामेंटची खऱ्या अर्थानं परीक्षा असणार आहे. आणखीन एक सिंगल त्या ठिकाणी पाहायला मिळते आकाशच्या पाठमधून. हलक्या हातानं मनगटाच्या साह्यानं त्या ठिकाणी एक सिंगलनं स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवली आहे. 10 धावा पहिल्या षटकाच्या अंती आपल्याला पाहायला मिळतील. निश्चितच त्या ठिकाणी जर विचार केला तर. पहिल्या षटकाची सांगता झाली. अनिकेत हे पहिलं षटक जर विचार केले ना, तर त्या ठिकाणी ब्रेकथ्रू मिळवून देण्यात हे सरकारला अनिकेत मात्र पहिल्या षटकामध्ये अपयशी ठरताना पाहायला मिळते. जरूर एक चौकार आलाय. रमेशची बाब म्हणजे आकाश अजूनही खेळपट्टीवरती आहे. तो अखेरपर्यंत थांबला ना, तर चांगला धावांचा डोंगर उभा करू शकतो. कारण काल जर दिवसभर तुम्ही पाहिलं असेल तर तब्बल 65 धावा 19 चेंडूमध्ये याच बॅटर्सनं ठोकल्या होत्या. आणि समोर देखील त्या ताकदीचा खेळाडू आहे मयुरेश कठे. आणि जर विचार केला ना, तर आकाशलाही ठाऊक आहे. एक चांगली टोटल त्या ठिकाणी उभी करणं फार गरजेचं आहे. कारण समोर बलाढ्य असा संघ आहे तो के सरकारचा. सरकार त्या अर्थानं जर विचार केला तर ते सुहास करकरे असतील, प्रमोद शेठ करकरे असतील, त्याच्यानंतर मयुरेश कटे. हा के फॅक्टर तिथं रंग लावणार का? के फॅक्टर तिथं काम करणार का या लीगमध्ये? विराज गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. विराज करकरे त्या ठिकाणी षटक क्रमांक दुसरं फेकण्याकरता आलेत सरकारमधून. दोन्हीही संघ ताकदवान, दोन्हीही संघ तुल्यबल. फक्त इथं कस लागणार आहे. टॅलेंट, खऱ्या अर्थानं तुमचं टेम्परमेंट, तुमचं संयम, तुमचं आक्रमण, तुमची रणनीती, तुमची स्ट्रॅटेजी या सगळ्या गोष्टी तुम्हाला आज वापराव्या लागतील या गेममध्ये. दरम्यान जर विचार केला आपण दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण जर पाहिलं तर विराज वाह! चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू इथं देखील. ठिकाणी 3 निर्धाव स्वरूपाचा पहिला चेंडू पाहायला मिळालाय. वेगानं फेकला होता फलंदाजाला थोडंसं अगदी जर विचार केला तर थोडंसं बाहेर ठेवायचं होतं आणि ते काम केलंय तिथं. दूरवरून खेळायचा होता हा फटका आकाशला. तिथं देखील आकाश बीट होताना पाहायला मिळतोय पहिल्याच चेंडूवर. तर ही बॅटल चांगली रंगणार आहे. कारण इथं दोन्ही बाजूनं आपली बलस्थानं जी आहेत ना, ती बलस्थानं दोन्ही संघातील खेळाडूंना ठाऊक आहे. त्यावेळेस मात्र कलात्मकता दाखवली आहे. स्क्वेअर कट या दरम्यान पाहायला मिळेल. पॉइंटला प्रोटेक्शन मात्र त्या ठिकाणी 2 अतिशय वेगानं पूर्ण केल्यात. त्या 2 धावा जरूर धावफलकावरती ॲड होतील. निश्चितच 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ इथं प्रगतीपथावरती आहे. 5 षटकांची मॅच, 5 षटकांचा सामना. अर्थातच तुम्ही पाहताय एस-जी-पी-एल या एस-जी-पी-एलचा आजचा दिवस दुसरा. एका दिवसात एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट संपूर्ण खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तब्बल 8 संघ या एस-जी-पी-एलमध्ये दाखल झालेत. आपली प्रबळ दावेदारी त्या ठिकाणी सिद्ध करण्याकरता आणि निश्चितच त्या 8 पैकी कोण असणार? ठरणार यावर्षी चॅम्पियन्स आकाश. त्या ठिकाणी आकाशाला गवसणी घालणारा षटकार येतो.
आकाशच्या बॅटमधून षटकार. बॅट चेंडू केल्यानंतर काय अवस्था होते ना. आणखीन एक चांगली कलात्मक, आणखीन एक चांगला स्क्वेअर कट. यावेळेस पॉइंटला प्रोडक्शन मात्र थोडी फॉर्मलिंग पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा चांगली रनिंग बिटवीन दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणखीन 2 ॲड होतील. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. एक जमेची बाब म्हणजे हलिमा इलेव्हन संघाचे जे धावफलक आहे ना, ते धावफलक कुठंही अगदी थांबताना पाहायला मिळाले नाही. कारण आकाश त्या रिदम मध्ये फलंदाजी करतोय. सुशांत त्याला चांगली साथ देतोय. या दोघांच्याच बळावरती जर विचार केला ना, तर तिथं त्या 20 धावा आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. क्रमांक दुसरं हे प्रगतीपथावरती पाहायला मिळते. दुसरा षटकाचा खेळ हा प्रगतीपथावरती असताना 20 धावा आतापर्यंत ना बनवल्यात लिमा 11. याही वेळेस चांगला फटका आहे. मिड विकेट क्लिअर केलंय. षटकार येतोय. धावा धावफलकावरती अखेरचा चेंडू असेल या षटकाचा. आकाश द रन मशीन मस्के थांबणार नाहीये, थांबणारा नाहीये हा खेळाडू. अर्थातच एक चांगली दमदार इनिंग कालच्या दिवसात आपण पाहिली. आजही नवीन संधी आहे. आजही एक नवीन दिवस आहे. या नवीन दिवसामध्ये काल जे काही झालं ना, ते माझा पास होतं. मला आज आत्ता मला काय करायचं हे या खेळाडूला ठाऊक आहे. आपल्या टीम करता, आपल्या संघ मालकांकरता खऱ्या अर्थानं आज एक आणखीन एक बहारदार इनिंग आकाशच्या बॅटमधून येत असताना आत्तापर्यंत पाहायला मिळाली आहे. 26 बनल्यात. पॉइंटला त्या ठिकाणी ट्रॅव्हल होणार पुन्हा एकदा. वाह, चौकार येणार. च्या माध्यमातून आखली जाईल का? कारण आता गरज आहे ना ती ब्रेक थ्रू मिळवून द्यायची. कारण ही परिस्थिती नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. आता जर ही परिस्थिती हाताबाहेर गेली ना, तर एखादं संकट जरूर घोंगावणार हे सरकारवर. आता हे सरकार या असोसिएशनच्या या एसजीपीएल मध्ये राज करण्याकरता देखील सज्ज झालेत. तर हे सरकारलाही यश येणार का? पहिला ब्रेक थ्रू मिळवून देण्याकरता पुन्हा एकदा आयकॉन खेळाडूला वितरण केले आणि तेच गुगले गोलंदाजी ट्रॅकवरती. चांगला चेंडू. त्यावेळेस मात्र एक टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. अफलातून वेग, अफलातून वेग. पहिला चेंडू अगदी जर विचार केला तिन्ही षटकाचा, तर पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळालाय. तिथं देखील या तिसऱ्या षटकामध्ये हा पहिला निर्धाव स्वरूपाचा माध्यमातून चांगला स्ट्रोक आहे. यावेळेस ऑन साईडला फटका सजवलाय. दरम्यान त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्यात. जे आपल्याला पाहायला मिळाले. तदनंतर देखील 2 धावा आल्यात. दुहेरी धावेनं धावफलक पुढे सरसवलं जाईल ते 32 आकड्यावर. चांगली पार्टनरशिप त्या ठिकाणी या जोडीच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. अर्थातच ही जोडी कोणत्या गोलंदाजाला यश पाहावं लागेल. चांगला फटका आहे, चांगला स्ट्रोक आहे. रिझर्व्हला त्या ठिकाणी पाहायला मिळाले. सिंगल 30 धावा धावफलकावरती. अनिकेतनं इथं मात्र चांगलं कमबॅक केलंय. आतापर्यंत चेंडू हाताळले कुठलाही मोठा फटका पाहायला मिळालेला नाही. धावा या धावफलकावरती निश्चितच आपण पाहतोय ऍड होताना या तिसऱ्या षटकामध्ये चांगलं स्टार्टअप दिलंय, चांगलं स्टार्टअप दिलंय. एक 65-70 धावांचं लक्ष्य तर ठेवावं लागेल आकाश कंपनीला. अर्थातच हलिमा 11 संघाला. चांगला स्ट्रोक आहे.
स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन. त्या ठिकाणी दुसरीचा कॉल दिलाय. डेंजर झोनकडे येणार का? चांगली रनिंग बिटवीन दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. हे फार महत्वाचं असतं. मी कॉल दिल्यानंतर ती धाव पूर्ण कशा रीतीने करताय. पण त्याला कॉल दिलाय ना, तोही तिथं अडचणीत येऊ शकतो. तुम्ही स्वतःही त्या ठिकाणी अडचणीत येऊ शकता. म्हणूनच त्या ठिकाणी फार महत्वाचं आहे. की जर तुम्ही आता पाहिलं तर दिवसेंदिवस टेम्परेचर वाढत चाललंय. डिहायड्रेशनचे शिकार होत असताना बरेच खेळाडू आपण पाहत असतो. उन्हाचा तडाखा खूप सारा सहन करावा लागतोय. पुन्हा सिंगल आल्या. पुन्हा आणखीन एक चोरली आहे. ही कलात्मकता आहे. सिंगल डबल्सनं देखील धावांचा डोंगर रचला जाऊ शकतो. एक चांगली पार्टनरशिप त्या ठिकाणी बनली जाऊ शकते. हे दाखवलंय. 37 धावा या धावफलकावरती निश्चितच पाहायला मिळतील. 37 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय विदाऊट टास्क. अजूनही सलामीचे बॅटर्स खेळपट्टीवरती आहेत. अनिकेत वरती अटॅकिंग क्रिकेट खेळायचं नाही. हीच एक गेम प्लॅनिंग या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. कारण अनिकेतचं हे दुसरं षटक आहे आणि अंतिम चेंडू आहे. तेच आकाशनं केलंय. अक्षरशः फक्त खेळून काढण्याचं काम. सिंगलनं फक्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचं काम केलंय. 38 धावा धावफलकावरती तिसऱ्या षटकाचा खेळ इथं संपुष्टात आलाय. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आकाश सुशांतची जोडी किती धावांचा डोंगर उभं करणार काय असणार येणाऱ्या 12 चेंडूंचं चित्र. तोपर्यंत आपण घेऊया एक इझी ब्रेक. विचार केला ना तर इथं ब्रेक थ्रू येणं फार गरजेचं आहे. कारण निर्धाव चेंडू फक्त आतापर्यंत 3 आलेत या 18 चेंडूमध्ये. म्हणजे आकाश अक्षरशः त्या ठिकाणी अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचं काम करतोय. गोलंदाजांना कुठेही तो गेममध्ये येऊ देत नाहीये. चांगल्या रिदममध्ये फलंदाजी करत असताना आजही पाहायला मिळतं. आकाश मस्के सुशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे. 38 धावा या धावफलकावरती निश्चितच आपण पाहतोय. किनारे 12 चेंडू फार महत्वाचे असणार आहेत. आणि हे 12 चेंडू घेऊन अर्थातच त्या ठिकाणी जे 2 गोलंदाज येतील ना, त्या गोलंदाजांवरती पहिल्या पूर्वार्धाचा खेळ बराचसा इम्पॉर्टंट असणार. अविनाश अभि आलेत. अविनाश जी आपल्याला पाहायला मिळतील. अविनाश तलवटकर एक मोठं नाव आहे. अर्थातच श्री कालभैरव गहिवली संघातील पण समोर देखील एक ताकदवान खेळाडू नाव आहे ज्याचं आकाश मस्के जो चांगल्या रिदम मध्ये मैदानाच्या आतमध्ये आजही पाहायला मिळतोय. काल जिथून इनिंग सोडली होती ना आजही तिथून त्यानं पकडली आहे. चांगला स्ट्रोक आहे. त्यावेळेस देखील बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फरार सीमारेषा पार आणखीन एक चौकार आलाय. ती बॅकवर्ड पॉइंट मध्ये सिंगल डबल्स आणि चौकार षटकार जिथं लूज चेंडू आलाय जिथं रडार मध्ये आलाय ना त्यावरती आक्रमण वरती देखील धावांचा डोंगर उभा केलाय. चौकारानं 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आकाश द रन मशीन आजही कोऱ्यानं धावा बसतो. चांगली कलात्मकता याही वेळेस पाहायला मिळेल बॅकवर्ड पॉइंट मधून मोद करकर यांच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होत असताना 2 धावा इथं देखील कंप्लीट केल्यात. थांबणारा नाहीये. आकाश त्याला थांबवावं लागेल. आजही एक चांगली बहारदार इनिंग त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. 44 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. सातत्यानं आपली कलात्मकता दाखवतोय. मैदानाच्या अगदी कानाकोपऱ्यात चांगली फटकेबाजी करतोय. ग्राउंड शॉट वरती चांगला भर देतोय आणि ते फार महत्वाचे आहे. जर आपण पाहिलं ग्रामीण क्रिकेटमध्ये अगदी येणारा प्रत्येक बॅटर्स त्या ठिकाणी षटकार ठोकण्याचं काम करतो. अर्थातच 4 चेंडू मिस होतो आणि 5व्या चेंडू होतो तो षटकार ठोकतो. पण आकाश तर तसं नाहीये. प्रत्येक चेंडूवरती सिंगल, डबल्स अगदी सातत्यानं त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न
पाहायला मिळतोय. ऑफस्पिनचा बराचसा बाहेरचा चेंडू आहे. अर्थातच त्या ठिकाणी एक अवांतर धाव पाहायला मिळते वाईटच्या स्वरूपात. 45 धावा या धावफलकावरती निश्चितच पाहायला मिळतील. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ प्रगतीपथावरती असताना चौथं षटक हे प्रगतीपथावरती आहे. अजूनही 4 चेंडू येणं बाकी आहेत. विनाश तलवटकर अनुभव आहे त्यांच्याकडे देखील. तर आता तुमच्याही अनुभवाचा कस लागेल. कारण समोर देखील युवा टॅलेंट पाहायला मिळतोय. युवा बॅट नाही तर देखील शॉर्ट पूल करायचं. आकाश बीट होताना पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू इथं निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळत आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणारे 9 चेंडू खूप काही सांगून जाणार आहेत या पहिल्या पूर्वार्धामध्ये. वाह! चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. इथंही बीट होतोय. आतापर्यंत जर विचार केले तर 45 या अकरावरती धावफलक स्थिरावले. 3 चेंडू आतापर्यंत आकाशच्या माध्यमातून निर्धाव स्वरूपाचे आले. सतत बीट होताना पाहायला मिळाले. अश्विनने चांगली गोलंदाजी केली. लो फुलटॉस बनवायचं होतं. बॅटच्या टोला चेंडू लागलाय. ते देखील चेंडू विकेट रिजनमध्ये डीपमध्ये ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळालाय. सिंगल पुन्हा एकदा आली आहे. सिंगल स्ट्राईक रोटेट केली आहे. हे 40 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. अर्थातच या चौथ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. चांगलं रोखलंय. की विचार केला ना तर के सरकारनं त्या षटकामध्ये देखील पहिल्याच चेंडूवरती विचार केला तर चौकार आला होता. पण तदनंतर एक चांगली गोलंदाजी अर्थातच आपल्या अनुभवाची एक चुरूक दाखवली आहे. की अविनाश तलवटकर यांनी देखील. काही वेळेस पॉइंट रिजनमध्ये चेंडू प्रमोद करकर यांच्या हाताला चाकून पुढं निघाला होता. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा 2 आले आहेत. शेवटच्या चेंडूवरती या 2 धावा येतील. 48 धावा पाहायला मिळतील. 6 चेंडूचा खेळ इथंही बाकी आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 6 चेंडू फार महत्त्वपूर्ण असणार आहेत. अर्थातच हे स्लॉग ओव्हर षटक कोण घेऊन येणार? 48 धावा बनल्यात. कितीमध्ये या 48 अंकाला अजून कन्व्हर्ट केलं जाईल ना, त्या जोडीच्या माध्यमातून तेही पाहायला मिळेल. अर्थातच येणारं षटक स्लॉग ओव्हरचं फार महत्त्वपूर्ण असणार आहे. लिमा 11 विपक्ष ही सरकार अशी ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अर्थात दिवसाचा हा पहिला सामना आहे. दिवस क्रमांक दुसरा तुम्ही पाहताय अर्थातच एसजीपीएल व गर्जना प्रीमियर लीग आणि खऱ्या अर्थानं एक चांगल्या दर्जाचं हे आयोजन आपण पाहिलं तर गर्जना ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हे सरकार ओनर प्रमोद शेठ करकरे, मयुरेश कठे आणि अर्थातच सुभाष शेठ करकरे या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा फटका सजवलाय. लॉंग ऑफला त्या ठिकाणी प्रोटेक्शन एक्स्ट्रा कव्हर मधून पाहायला मिळालंय. इतकी चांगली पण रनिंग बिटवीन बघा. वाह! अफलातून. अगदी सलामीले हे दोन्ही बॅटर्स आलेत, पण त्यांच्या चेहऱ्यावरती अगदी त्यांच्या बॉडी लँग्वेजवरती कुठेही पाहायला मिळत नाही, की आम्ही थकलोय, आम्ही दमलोय. अगदी चुस्ती स्फूर्ती पाहायला मिळते. काल दिवसभर देखील आपण बराचसा क्रिकेट खेळलोय, तेही त्या बॉडी लँग्वेजमधून पाहायला मिळत नाही. त्याला 50 धावा धावफलकावरती जोडल्यात. अर्धशतक कंप्लीट झालंय लिमा 11. वाह! चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. शैलेश सरकार समोर असताना अर्थातच स्लॉग ओव्हरमध्ये आलाय आणि हा दुसरा चेंडू आकाशला त्यानं हे निर्धाव खासियत आहे शैलेशची. ही निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये तो माहिर ठरलाय. त्याला आत्तापर्यंत ना बाहेर काढलं नव्हतं एमकेनं. भरकटला जाईल, इथं भरकटला जाईल. आणखीन एक अवांतर धाव त्या दरम्यान देऊन जाईल. वाईटच्या स्वरूपात आणि 51 स्कोरबोर्ड पाहायला मिळतोय. विदाऊट रमेची बाब म्हणजे आता मात्र विचार केल्यानंतर आकाशला प्रहार करावे लागतील. आकाशला आता आक्रमण करावे लागतील कारण चेंडू हातामध्ये फक्त आहेत. चांगला स्ट्रोक यावेळेस बॅक टू द बॉलर सीमा रेषा पार. षटकार. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. शैलेश वरती आक्रमण केलंय. आता स्टार्ट मध्ये
फेकला गेला होता. दरम्यान शैलेश सत्वे एक चांगली इनिंग त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. इथं भरकटला जाईल खराब लाईन लेंथ, कारण एक मोठा फटका आला होता आणि तदनंतर मात्र जर विचार केला ना तर आणखी एक अवांतर धाव या दरम्यान पाहायला मिळते. तर यानंतर प्रतीक फोटोग्राफी विपक्ष भूमी फायटर्स या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपण त्या ठिकाणी नाणेफेक करण्याकरता यायचं आहे. प्रतीक फोटोग्राफी विपक्ष भूमी फायटर्स. चांगला स्ट्रोक, आणखीन एक दणका दिला आकाश. 64 ऑन अ बोर्ड. 64 धाबा उभ्या केल्यात. 2 चेंडू अजूनही बाकी आहे. समोरच्या दिशेनं पुन्हा एकदा फटका सजवला. यावेळेस लॉंग ऑफला प्रोटेक्शन आलाय. वेगानं आलाय. फेकी देखील वेगानं. दरम्यान सुशांत पोचणार का? पोहोचलाय. वा, जीव भांड्यात पडला होता सुशांतचा देखील, पण तिथं देखील 2 कंप्लीट केल्यात. अर्थातच 66 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आणि पुन्हा एकदा अर्धशतक आल्या आकाशचा आजच्या दिवसातला देखील. वा, अफलातून बलबाट आकाश. कालही 65 धावा ठोकल्या होत्या. आजच्या दिवसातही 50 धावा आल्यात. ती मारल्यानंतर बॅटला हलकासा किस देखील केलाय. ए माय, साथ दिलंय आतापर्यंत बॅट. हा हा, आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे. यावेळेस मात्र इलिव्हेशन बरचसं प्राप्त झालंय. नो मॅच लँड मध्ये चेंडू लँड होत असताना 2 धावा कंप्लीट. तिसरी घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी शैलेश पकडणार आकाशला आणि आकाशही माघारी परतणार. त्यात 69 धावा टीम ए सरकारला. अर्थातच हे सरकार देखील काही कमी नाहीये. जाऊया आपण टॉस्को बॉक्स मध्ये. प्रतीक फोटोग्राफी विपक्ष भूमी फायटर्स. भूमी फायटर, भूमी फायटर संघाचा कर्णधार. हॅलो हॅलो हा, ये लवकर. हॅलो. यानंतर होणारा सामना भूमी फायटर विरुद्ध प्रतीक हॅलो फोटोग्राफी हॅलो या 2 संघांमध्ये हा सामना होईल. हॅलो चेक. हॅलो चेक. चला या. प्रतीक फोटोग्राफी विपक्ष भूमी फायटर्स. आणखीन एक मोठी मॅच अर्थातच आपल्या भेटीला येईल. आकाश मस्केचं आजही अर्धशतक पहिल्याच सामन्यामध्ये पाहायला मिळत नाही. कालही 19 चेंडूमध्ये त्यानं 65 धावा या ICPL मध्ये ठोकल्या होत्या. निश्चितच एक चांगली बहरदार फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पण उत्तरार्धामध्ये चिमकीची बॅट बरसणार का? की विचार केला तर ते सरकार या ठिकाणी या 69 धावांच्या लक्ष्यांचा चला भूमी फायटर, चला फास्ट. पार पाडणार का? चला या भूमी फायटर्स. आणखीन एक महत्वपूर्ण मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. ती टीम भूमी फायटर विपक्ष फोटोग्राफी या 2 संघांच्या दरम्यान. टॉससाठी या असोसिएशनचे अध्यक्ष
दोन संघ आणि दोन्ही आपल्याला पाहायला मिळतील भूमी फायटर्स माननीय नरेंद्र सुपे यांच्या व्यवस्थापन करूयात. माता नाणेफेक. इट इज अ टेल. टेल नेवर फेल. प्रतीक फोटोग्राफी काय असेल निर्णय? बिल्डिंग फर्स्ट. आतापर्यंत आपण गावच्या नावासाठी खेळत होतो. आतापर्यंत आपल्या टीमसाठी खेळत होतो. आज आपल्या संघ मालकासाठी खेळत तिचा अनुभव येतोय या ठिकाणी या फॉर्मॅटमध्ये. संघ मालक आणि ज्यात माझ्या नक्कीच. एकंदरीत कालच्या दिवसातला खेळ पाहता आज आपले महत्त्वपूर्ण आमच्यासाठी तर खूप महत्त्वाचं आता 100% देण्याचं आहे. नक्कीच आणि त्याकरता तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर प्रतीक फोटोग्राफी यांनी नाणेफेक जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्यासाठी प्रथम फलंदाजी करायची आहे. 5 षटकांची मॅच आहे. एकंदरीत कालच्या दिवसामध्ये कसं परफॉर्मन्स झाला आणि आज ही पहिली मॅच क्रमांक दुसरी किती महत्त्वपूर्ण असणार आहे तुमच्याकडे? तर मत आणि तुमच्या टीममध्ये कारण आतापर्यंत जर विचार केला तर आपण एक गाव एक खेळत होतो वेगवेगळ्या टीम खेळत असतील काय सांगाल कोणाचा रोल महत्त्वपूर्ण असतो? काय सांगाल एसजीपीएल मध्ये पर्व जे आहे पर्वामध्ये पर्वामध्ये येणारे 5वं पर्व आणि त्या 5व्या पर्वामध्ये कशा पद्धतीने बघतो शुभगर्जना ग्रामीण क्रिकेट आयोजन छान आहे. तुम्हाला देखील या मॅच करता खूप साऱ्या शुभेच्छा. नेमके त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय पहिला चेंडू त्या दरम्यान जर विचार केला तर पॉवर पॉईंट मध्ये खेळायचा होता एक चांगला अखूट टप्प्याचा चेंडू फेकला गेला होता तो एमपीच्या माध्यमातून बीट होताना पाहायला मिळालाय कुठली धाव पाहायला मिळाली नाही एमकेच्या माध्यमातून एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी इथं देखील करावी लागेल ना की लिमा 11 चांगला चेंडू इथं देखील फेकलाय थर्ड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असतात सिंगल आली आहे सिंगलला मात्र रोटेट केली आहे त्या पद्धतीनं आकाश आणि सुशांतनं एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली होती त्यानंतर जर विचार केला तर एक धावाचा डोंगर त्या ठिकाणी उभा केला होता तशीच उत्तरार्धाच्या खेळामध्ये देखील प्रमोद आणि केला एक चांगली स्टार्टअप एक चांगली सुरुवात टीमला द्यावी लागेल हे सरकार चांगला भन्नाट चेंडू आहे केला बरंच स्ट्राईक वरती राहावं लागेल खूप सारी मशक्कत करावी लागणार आहे बीट होताना पाहायला मिळते एक चांगली गोलंदाजी या दरम्यान पाहायला मिळते टीम विचार केला तर लिमा 11 टीम त्या ठिकाणी बिल्टअप केली आहे वा ऑफ लेंथ या वेळेस फेकली आहे ऑफ लेंथ या दरम्यान पाहायला मिळाली आहे वन बाउन्स वॉर्निंग त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून गोलंदाजाला जरूर दिली अफलात अफलात हे पहिलं षटक फटका हवेमध्ये यावेळेस मात्र झेल होईल का सतीश चेंडूला जजमेंट करतोय त्या ठिकाणी झेल मिस झाली आहे वा प्रमोद शेटला त्या ठिकाणी नशिबाची साथ लाभली आहे 2 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील निश्चितच पहिल्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावरती असताना 5 चेंडू आतापर्यंत फेकले जात आहेत एमके स्ट्राईक वरती जरूर आलाय पण जे काम आकाशनं केलं ना ते काम इथे एमके करणार का एमके येणाऱ्या षटकामध्ये एक चांगली फलंदाजी आपल्या टीमला 69 धावांचा पार करणार का यावेळेस चांगला स्ट्रोक आहे पॉवर जनरेट केली आहे षटकार रलय शेवटच्या
तदनंतर गोलंदाजी ट्रॅकवरती जर आपण विचार केला तर करण आपल्याला पाहायला मिळते. करण काळोखी आपल्याला पाहायला मिळते षटक क्रमांक दुसरं फेकण्याकरता. पण जर विचार केला ना तर इथं एम के त्याच्यावरती टीम के सरकार ची जबाबदारी खूप असणार आहे. या जबाबदारीला त्या ठिकाणी एक वा चांगला स्ट्रोक आहे. स्क्युअर लेग रिजन मध्ये त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सिंगल आली आहे. सिंगलनं मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे. एमकेला स्ट्राईक वरती आणलंय. जे काम करायचं होतं ना प्रमोदनं, काम प्रमोदनं केलंय. 9 धावा या धावफलकावरती निश्चितच आपण पाहतोय आणि पहिला सामना फार महत्वपूर्ण आहे हा आजच्या दिवसात. या दोन ताकदवान संघाच्या दरम्यान लढत ही भिडत पाहायला मिळते. यावेळेस एज आहे मोठी विकेट्स आहे. स्पोर्ट्समनशिप म्हणतात आणि ते दाखवलंय त्या ठिकाणी आकाशनं देखील दरम्यान कॅरी झाला नव्हता आणि त्या ठिकाणी आकाशनं देखील सांगितलंय की हा झेल काय आहे वा अफलातून त्याला स्पोर्ट्समनशिप म्हणायचं. ही खेळाडू वृत्ती आहे. 9 धावा धावफलकावरती निश्चितच आपण पाहतोय. त्या ठिकाणी जर आपण विचार केला तर षटक क्रमांक दुसरं येस इट इज. या दरम्यान ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू आहे. आणखीन एक अवांतर आली आहे. 10 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. 69 धावांचा डोंगर आहे. हे डोंगर चिरायचंय, पार करायचंय. हे सरकार त्या ठिकाणी जर विचार केला तर उत्तरार्धाच्या खेळामध्ये पाहायला मिळतं. उत्तर देण्याकरता 69 धावांचं हे उत्तर कशा रीतीने देणार टीम हे सरकार एमकॅन शेट. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू सीमा पार थांबणार नाही. आर पार षटकार. माझ्या डोईवर आईची सावली करू पाहिजे. जे खेळाडू बसलेले आहेत ज्यांची मॅच नाहीये त्यांनी कृपया लाईन हॅलो. युट्यूबच्या युट्यूबच्या मांडवाच्या बाजूला जो मंडप आहे तिथे अर्धे खेळाडू अर्धे लेग साईडला जायचं आहे. नाहीतर खेळ थांबला जाईल. मॅच चालू करणार नाही. मॅच बंद होईल. बाकीचे जे आहेत ना बाकीचे अर्धे खेळाडू आहेत त्यांनी लेग साईडच्या दिशेने जायचं आहे. नाहीतर मॅच चालू करणार नाहीये. चला लाईनमॅनचं काम चालू करा. ही स्पर्धा आपली आहे. ही स्पर्धा सर्वांची आणि सर्वांचं सहकार्य असणं त्या स्पर्धेकरता फार गरजेचं आहे. तर त्यांची मॅच नाहीये त्यांनी जे मंडप जे बांधले त्यांनी गरजेचं आहे. म्हणजे बाहेरचं बॉल जेणेकरून गेला ना तर तो लगेचच मैदानामध्ये येईल. तुमचं आमचं सर्वांचं सहकार्य असेल ना तर ही स्पर्धा अजूनही फार रंगतदार होईल. आणखीन एक चांगला स्ट्रोक लॉंग ऑफच्या डोक्यावरून लांबच लांब षटकार. फाईन मधून चेंडू फरार होणार. सीमारेषा पार आणखीन एक चौकार
येणारा हा शेवटचा चेंडू या दरम्यान जर विचार केला तर अशाच पद्धतीने जर फेकला गेला तर नेमके अजून एक आक्रमण त्यावरती की यावेळेस मात्र शेवटचा चेंडू निर्धाव स्वरूपाचा झालाय. 26 धावा या धावफलकावरती आपण जरूर पाहतोय. अर्थातच दुसऱ्या षटकाचा खेळ बॅटिंग पॉवर प्ले या दरम्यान पाहायला मिळेल. अर्थातच 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13च्या सरासरीनं ही 26 धावा बनवल्यात. पहिल्या पूर्वार्धामध्ये जर आपण विचार केला तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा बनवल्या होत्या ना, त्या हलिमा 11 संघाच्या बॅटर्सने अर्थातच आकाश आणि सुशांतनं तिथं देखील उत्तरार्धाच्या खेळामध्ये बनवल्यात ना, 26 धावा. एम.के. आणि प्रमोद शेटनं. अजूनही विचार केला तर 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. अर्थातच येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 43 धावांची गरज आहे. आदित्य नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती. या 18 चेंडूत 43 बनणार की 18 चेंडूत 43 रूप काही असणार आहे येणाऱ्या. चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र मोठा फटका आहे. जजमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळत चांगली झेल टिपली आहे. जोडी फोडली आहे. बनल्यात 39 अजून एक अनिकेत. वाह! चांगला चेंडू या दरम्यान. देखील विचार केला तर डाव्या पायावरती अगदी बॉडी वेट ट्रान्सफर केला होता आणि तदनंतर मात्र एक चांगल्या दर्जाचा स्ट्रोक खेळायचा होता अनिकेतला. पण चांगलं व्हेरिएशन्स पाहायला मिळाले ते गोलंदाज विचार केला तर आदित्यच्या माध्यमातून तिसऱ्या षटकामध्ये. आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे. इथं किती मिळणार? इथं मिळतायत 4 धावा. आदित्यवरती आक्रमण चढवलंय. सातत्यानं जर विचार केला ना, तर येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती वार करायचं ठरवलंय ते अनिकेतनं. 34 धावा या दरम्यान धावफलकावरती तिसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावरती असताना पाहायला मिळतो. वर्धात चांगली गोलंदाजी या दरम्यान जडमध्ये चेंडू फेकला होता. सिंगलनं स्ट्राईक रोटेट केले. एमकेला मात्र स्ट्राईक वरती आणलंय. 35 धावा धावफलकावरती निश्चितच आपण पाहतोय. आतापर्यंत जर विचार केला तर 8 चेंडू फेकले गेलेत ना, तेही आदित्यच्या माध्यमातून. अखेरचा चेंडू असेल या षटकातला. 35 बनल्यात. 35 ऑन बोर्ड आपण पाहतोय. एक चांगल्या दर्जाची फलंदाजी इथं देखील अपेक्षित आहे ना, ती एमकेच्या माध्यमातून. पहिल्या पूर्वार्धामध्ये विचार केला तर आकाशनं आजही अर्धशतक झळकावलंय. एक चांगली फलंदाजी पाहायला मिळेल त्याच्या माध्यमातून. एमकेच्या माध्यमातून पाहायला मिळेल का यावेळेस मात्र वाह! चांगलं क्षेत्ररक्षण. वाटतं चेंडू लॉंग मधून निघून जाईल, पण त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचं पाहायला मिळेल. शेवटच्या चेंडूवरती सिंगल आली आहे. सिंगलनं अर्थातच 3 षटकांचा खेळ इथं संपुष्टात आलाय.
36 धावा त्या दरम्यान धावफलकावरती निश्चितच पाहायला मिळतील. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये बनवायचे आहेत त्या 33 धावा. या 12 चेंडूमध्ये 33 बनल्या जातील की रोखल्या जातील. काय असणार मागचा उत्तरार्ध? कोण असणार सतत या सामन्याचा विजेता? जाणून घेण्यापूर्वी ऐकूया एक मधुर संगीत. प्लीज आहे. स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन त्या ठिकाणी काय घडतंय? चांगले एफर्ट, चांगलं प्रयत्न ही झेल किती महत्वाची होती ना, येणारे 11 चेंडू सांगतील. एक आली आहे, सिंगल आली आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती विचार करत सतीश हे आपल्याला पाहायला मिळतील. मॅन फ्रॉम पालकरवाडी सतीश. 30 धावा धावफलकावरती, 32 धावा धावफलकावरती अजूनही सोडणं गरजेचं. इथं काय घडणार आहे? वाह! चांगला, चांगला चेंडू फेकलाय. ती देखील एक चांगली गोलंदाजी करू शकतो या षटकामध्ये. निश्चितच तो देखील आपल्या टीमला अर्थातच हलिमा इलेव्हनला जिंकून देण्याकरिता प्रयत्नशील आहे. 32 अजूनही गरज आहे. अर्थातच येणाऱ्या चेंडूमध्ये. हे येणारे चेंडू फार महत्त्वपूर्ण असणार आहेत. ही क्रुशियल मूव्हमेंट आहे खऱ्या अर्थाने या मॅच सामन्याची. वाह! चांगली शॉट अप, चांगली शॉट अप लेन इथं देखील पाहायला मिळाली आहे. अफलातून सतीशनं मात्र या 2 बलाढ्य बॅटर्सच्या विरुद्ध अगदी चांगली गोलंदाजी केली आहे. 3 चेंडू आतापर्यंत एकच धाव खर्च केले आहे. येणारे 3 चेंडू देखील फार महत्त्वपूर्ण असणार आहेत. 30 धावा धावफलकावरती 32 ची गरज आहे. नेमके अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळालंय. पहिलं षटक देखील अफलातून आदित्यनं फेकलं होतं. आणि त्याच दबावामध्ये आतापर्यंत पाहायला मिळाले. सतत जिंकेच्या बॅटमधून 3 षटकार जरूर आले आहेत. इथं विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. एमके करता अनिकेत माघारी पडतील. हे सरकार निघाला. हे सरकार एमके मात्र अजूनही स्ट्राईक वरती आहे. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 32 ची गरज. मॅचला कल्लाटणी देणार का? लॉंग ऑनला प्रोटेक्शन. खूप मोठी विकेट. एमके देखील माघारी.
बनवल्यात ना त्या 38 धावा. अजूनही एक ची गरज असते. सामना जिंकण्याकरता टीम केसरकरला खूप मोठ्या पेचामध्ये सापडलाय तो केसरकरचा संघ. कारण एमकेनं चांगली बॅटिंग जरूर केली होती, पण तोही आपल्या संघाला त्या ठिकाणी विजय मिळवून देऊ शकत नाहीये. निश्चितच त्या ठिकाणी शिवगर्जना प्रीमियर लीग आपण पाहतोय एक चांगल्या दर्जाची मॅच मैदानाच्या आतमध्ये हे सरकार विपक्ष सलीम 11 सुशांत गोलंदाजी ट्रॅक वरती अफलातून साथ दिला होता. सुशांत पूर्वार्धामध्ये आकाश एक चांगली पाठीने उभी केली होती. चांगला स्ट्रोक आहे यावेळेस लॉंग ऑनच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देणारा हा षटकार. षटकाराने 44 धावा धावफलकावरती आले. इथं अनन्य आक्रमण केले. हल्ला बोल पाहायला मिळाले. आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे. डिस्टन्स कव्हर करू शकत नाहीये. 36 रन हल्ला आहे. स्वानंदला देखील माघारी यावं लागेल. तो पूर्ण मॅच असणार आहे. करो की मरो या स्थितीमध्ये पाहायला मिळेल. अर्थातच टीम हलिमा 11 संघाचं पारडं मात्र या ठिकाणी खूप सारं जड पाहायला मिळतंय. आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजी ट्रॅकवरती सुशांत आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नील या दरम्यान पाहायला मिळतात. वाईट आहे. येस इट इज त्या दरम्यान एक अव्वांतर येईल वाईटच्या स्वरूपात. अव्वांतर 10वेनं धावफलक पुढे जाईल ते 45च्या आकड्यावरती. दरम्यान एक सिंगल त्या ठिकाणी पाहायला मिळते. आता शॉर्ट फाईंड एक रिझन मध्ये सिंगल मात्र जर विचार केला तर 46 धावा त्या ठिकाणी धावफलकावरती निश्चितच पाहायला मिळते. 23 ची गरज आहे. आता मात्र सामना वा. दरम्यान अवांतर अवस्थेच्या बाहेर. आता मात्र बॅटर्सची देखील बॉडी लँग्वेज सांगत आहे हा सामना आपल्यापासून बराचसा दूर निघून गेलाय. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर आदित्य पहिले षटक आणि सतीश चौथं षटक या दोन षटकांना ना त्या मॅचचा रिझल्ट लावला हलिमा 11च्या बाजूनं. दरम्यान बॅकवर्ड पॉईंट मधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कुठलीही धाव त्या ठिकाणी अविनाश यांनी घेतली नाहीये. कारण त्याला ठाऊक आहे मॅचचा रिझल्ट काय आहे. ही मॅच आता मात्र टीम हलिमा 11च्या बाजूनं तरी झुकली आहे आणि झुकवली आहे ना ती सतीश या गोलंदाजानं अफलातून गोलंदाजी केली. आदित्यनं अफलातून गोलंदाजी केली. पूर्वार्धामध्ये 50 धावा आपल्या बॅट त्या आकाश त्यांनीही आपल्या टीम करता एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्या ठिकाणी. त्या ठिकाणी जर आपण विचार केला तर आणखी एक सिंगल अव्वांतर येईल वाईटच्या स्वरूपात आणि धावफलकावरती ऍड होत 48 धावा 48 बोर्ड आपण पाहतोय. 21 ची गरज आहे. यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक आहे. खूप मोठा एलिव्हेशन बरंच आहे. डिस्टन्स कव्हर करू शकत आणखीन एक सेल
एक चांगली दर्जेदार गोलंदाजी उत्तरार्धाच्या खेळामध्ये ना टीम हलिमा 11च्या गोलंदाजांनी त्यांनी त्याचा रिझल्टही त्यांच्या बाजूने केलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये आकाश मस्केची बॅट बोलणं, सुशांत त्याला चांगली साथ देणं आणि तदनंतर आदित्य आणि सतीशचा भेदक. या 2 गोष्टी आहेत ना, तर मॅटर करतात. तुमच्या 11च्या 11 खेळाडूंचं कॉन्ट्रिब्युशन असणं ना, फार गरजेचं असतं. तुम्ही एका डुकट्यावरती क्रिकेट खेळू शकत नाहीये. 11च्या 11 खेळाडूंचं महत्त्वपूर्ण योगदान टीम हलीमा 11 त्या ठिकाणी त्या सामन्यामध्ये विजयी ठरते. विजयी संघाचं खूप खूप सारं अभिनंदन आणि टीम विचार केल्यानंतर सरकारचं देखील खूप सारं कौतुक. त्या ठिकाणी या लीग मॅचमध्ये आपण आपला संघ दाखल केलात. आपलं चांगलं प्रदर्शन त्या ठिकाणी सर्व खेळाडूने केलं. त्याबद्दल आम्ही शिवगर्जना ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून त्या सर्वांचं खूप सारं आभार व्यक्त या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ते अर्थातच